नमस्कार, मी राधा स्वागत करते तुमचं राधास मॅजिक किचन या आपल्या यूट्यूब चॅनेलवर। तर आज आपण पाहणार आहोत थंडगार कलिंगडचा ज्यूस कसा बनवायचा। एक वेगळी ट्रिक वापरून आज आपण हा कलिंगडचा ज्यूस तयार करणार आहोत। तर यासाठी रेसिपी अगदी शेवटपर्यंत नक्की पहा। चला तर मग आजच्या रेसिपीला आपण सुरुवात करूया। तर सर्वात अगोदर इथे आपल्याला एक कलिंगड स्वच्छ पाण्याने 1-2 वेळा चांगलं धुवून घ्यायचं आहे। कलिंगड चांगलं धुवून घेतल्यानंतर व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे इथे आपल्याला एका सुरीच्या साहाय्याने हे कलिंगड कट करून घ्यायचं आहे। पाहू शकता तुम्ही या प्रकारे। तर पाहू शकता या प्रकारे इथे आपण ही कलिंगडची साल काढून घेतलेली आहे। आता आपल्याला हे कलिंगड मधून कट करून घ्यायचं आहे। कलिंगडचा ज्यूस करण्यासाठी शक्यतो आपल्याला असे लाल बुंद कलिंगड वापरायचं आहे। आता हे मधून कट केल्यानंतर आपल्याला हे अर्धा कलिंगड एका साईडला ठेवायचं आहे आणि अर्धा कलिंगडचा इथे आपण ज्यूस तयार करणार आहोत। तर शिल्लक राहिलेल्या अर्धा कलिंगडचं आपण काय करायचं यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। आता अर्धा कलिंगड इथं आपण हे कट करून घेणार आहे। हे कट करताना इथे आपल्याला सुरुवातीला साईडने कट करून घ्यायचा आहे आणि मधील जो बियांचा भाग आहे तो आपण एका साईडला काढून घेणार आहोत। यासाठी कलिंगड चिरताना इथे आपल्याला मधोमध आडवं या पद्धतीनं चिरून घ्यायचं आहे। आता याच प्रकारे इथं मी हे कलिंगड चिरून घेते। आता हे चिरून घेतलेलं कलिंगड इथे आपण एका मोठ्या बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे। आता यानंतर इथे आपल्याला एका मिक्सर जारमध्ये किंवा एका ज्युसरच्या भांड्यामध्ये हे चिरून घेतलेले कलिंगड यामध्ये टाकून घ्यायचे आहेत। आता या जारमध्ये बसतील तेवढे कलिंगडचे काप आपल्याला यामध्ये घालून घ्यायचे आहेत आणि थंड असं माठातलं पाणी इथं आपल्याला एक अर्धा ग्लास घालायचा आहे। आता इथे आपण या कलिंगडचा ज्यूस करून घेणार आहोत। अगदी खूप बारीक हे इथे आपल्याला हे कलिंगड बारीक करून घ्यायचे नाही। आता 1-2 मिनिटांनंतर इथे आपण हे बारीक केल्यानंतर पाहू शकता या पद्धतीचा कलिंगडचा ज्यूस इथे तयार झालेला आहे। आता हा तयार झालेला ज्यूस इथे आपण एका भांड्यामध्ये काढून घेणार आहोत। आता शिल्लक राहिलेले कलिंगडचे काप पुन्हा एकदा आपण या ज्युसरच्या भांड्यामध्ये घालून हे बारीक करून घेतलेलं आहे। तर पाहू शकता या पद्धतीचा कलिंगडचा ज्यूस इथे तयार झालेला आहे। आता हा ज्यूस आपण एका पसरट अशा बाउलमध्ये काढून घेऊयात। आता इथे मला हा कलिंगडचा ज्यूस थोडासा घट्ट असा वाटत आहे। यासाठी इथे मी आणखीन एक अर्धा ग्लास थंड असं माठातलं पाणी घातलेलं आहे। तुम्हाला जर कलिंगडचा ज्यूस हा घट्ट वाटत नसेल, दाटसर वाटत नसेल तर पाणी यामध्ये घालण्याची गरज नाही। अगदी खूप घट्टही नाही किंवा अगदी खूप पातळही नाही, या पद्धतीची कन्सिस्टन्सी इथे आपल्याला ठेवायची आहे। आता यानंतर 1-2 ते 3 चमचे सब्जा बी आपल्याला या ज्यूसमध्ये घालून घ्यायचे आहेत आणि अगदी किंचितसं मीठ आपण यामध्ये घातलेलं आहे। आता हे कलिंगड चवीला खूप गोड असल्यामुळे इथे मी यामध्ये साखर वापरली नाही। जर कलिंगड थोडंसं फिकं असेल, गोडसरपणा कमी असेल तर इथे तुम्ही 1-2 चमचे साखर यामध्ये ॲड करू शकता। आता आपण हे चांगलं मिक्स करून घेणार आहोत। आता आपण जे अर्ध कलिंगड ठेवलं होतं त्या अर्ध कलिंगडचं करायचं काय, तर इथे आपण एक वेगळी ट्रिक वापरणार आहोत। हे कलिंगड आपल्याला एका छोट्या चमच्याच्या साहाय्याने या पद्धतीने कलिंगडचे असे लहान लहान बॉल तयार करून घ्यायचे आहेत। पाहू शकता तुम्ही व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे। आता याच पद्धतीने इथे मी या चमच्याच्या साहाय्याने कलिंगडचे लहान लहान बॉल असे तयार करून घेते। तोपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल आयकॉनचे बटन दाबा, जेणेकरून इथून पुढच्या छान छान रेसिपीज सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला भेटतील। आता याच प्रकारे इथे मी या प्लेटमध्ये हे लहान लहान बॉल तयार करून घेतलेले आहेत। आता आपण या ग्लासमध्ये कलिंगडचा ज्यूस सर्व करणार आहोत। इथे आपल्याला एक काचेचा ग्लास घ्यायचा आहे
यामध्ये 2 आईस क्यूब घालायचे आहेत आणि 1 चमचा सब्जा बिया पण यामध्ये घातलेला आहे आणि तयार झालेला हा थंडगार कलिंगडचा ज्यूस आपण या ग्लासमध्ये ओतून घेणार आहोत. आता ज्यूस यामध्ये घातल्यानंतर आपण जे कलिंगडचे बॉल तयार करून घेतलेले आहेत ते 2 ते 3 आपल्याला या ग्लासमध्ये घालायचे आहेत आणि यावरती आपण गार्निशिंगसाठी थोडासा पुदिना ठेवलेला आहे. चवीला अतिशय अप्रतिम लागणारा हा कलिंगडचा थंडगार ज्यूस तुम्ही नक्की ट्राय करून पहा आणि कसा झाला ते कमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला जर हे कलिंगडचं थंडगार ज्यूस आवडलं असेल तर नक्कीच आपले मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत शेअर करा आणि हे कलिंगडचं थंडगार ज्यूस कसं वाटलं ते कमेंट करून नक्की सांगा. या उन्हाळ्यामध्ये आवर्जून ट्राय करा. थँक्यू.